सचिन अहिर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, आज अर्थसंकल्प सादर झाला, पण अर्थसंकल्प झाल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंसोबत भेट झाली, तुम्ही देखील त्या भेटीमध्ये होतात, नक्की काय चर्चा झाली त्याच्यामध्ये? नाही, असं आहे की ज्यावेळी आम्ही खाली उतरतो त्यावेळी ते समोर आले तर एकमेकांना नमस्कार करणे, पण एक निश्चित आहे की साहेबांनी पण सांगताना त्यांना सांगितलं की हे अधिवेशन आणि बजेट जे आपण मांडलं होतं आणि त्या मांडणार दादा हे बजेट आपलं नाही असं या पद्धतीने। आणि दुसरा ठीक आहे, होतात जशा काही मार्मिक आपण बोलतो किंवा तुम्ही बाकीच्या करासाठी जर सूट दिली तशी आम्ही लगेच सांगितलं की मर्सिडीजला पण दिली असती तर खूप लोकांना त्यातून फायदा मिळाला असता। पण या वेगळ्या गोष्टी आहेत, पण चर्चा करत असताना हे काही संभाषण किंवा असं काय नाही, एकमेकांना फक्त जाताना भेटले। दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील बाजूला होते, परंतु एकनाथ शिंदेने बोलणं आणि भेटणं वारंवार टाळलेलं आहे। परंतु पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून एकनाथ शिंदेने बंड केलं होतं त्यानंतर पहिल्यांदा एवढं आजूबाजूला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते, परंतु दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलंय। स्वाभाविक आहे ना, ज्या व्यक्तींनी पक्षच घेऊन घेण्याची भूमिका घेतली तुम्ही काय अपेक्षा करणार आहात का त्याच्याकडे? ते होत नाही। शेवटी कसं असतो, राजकारणामध्ये कटुता असतात, पण एक कटुता एवढी मर्यादित होऊन जाते त्यावेळी ते लगेच समोर येणं किंवा बोलणं मला असं वाटत नाही की काही त्यामध्ये आमच्याकडनं काही गैर आहे किंवा काय नाही। ते एक पदावरती असते तरी देखील ज्या पक्षाची भूमिका आणि भावना आहे त्या आहेत त्याच्यात। एकनाथ शिंदेची कायमची कटुता झाली, परंतु मुख्यमंत्री भेटतायत, त्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही नमस्कार करताय की मुख्यमंत्री पदसिद्ध आहेत, त्यांना भेटल्यानंतर त्यांनी या गोष्टी करण्यासाठी काय झालं, पण ज्या व्यक्तींनी केलेलं आहे त्याच्या आणि त्याच्यामध्ये तर फरक राहणारच ना। ही काही व्यक्तिद्वेष नाही आहे, पण स्वाभाविक आहे की ज्यावेळी एक पक्षाचा एक नेता असतो, ज्या अडीअडचणीला सामोरे जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांनी जे भोगलं आहे हे काही सर्वसामान्य माणसाचं काम नाही आहे, आणि मग त्यात ज्या भावना येणं स्वाभाविक आहे। एक वेगळा प्रश्न, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट होते किंवा आदित्य ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते त्यावेळेस एक कॉमन माणूस असतो, तो म्हणजे सचिन अहिर। नागपूर अधिवेशनामध्ये ऐका ना, नागपूर अधिवेशनामध्ये देखील भेट झाली होती, त्यावेळेस देखील तुम्ही त्या फोटोमध्ये पाहायला मिळालात। आदित्य ठाकरे भेटायला गेले होते त्यावेळेस देखील तुम्ही होतात। आता पण आदित्यजींबरोबर ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी मतदारसंघाच्या विषयासाठी गेलो होतो, त्यावेळी ज्यावेळी गेलो होतो तर मी फक्त कोऑर्डिनेशन करत होतो का त्यांची वेळेचं जुळायचं। आता तर आम्ही बरोबरच एकत्र सर्व विधान परिषदचे होते, आणि तुम्ही माझ्या अगोदर मिलिंद पण होता, त्याच्या अगोदर मग अनिल परब पण होते, असे आहेत ना, खूप लोक आहेत, असं नाही की नाही। नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी बोलणं टाळलं होतं। उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्याकडे ते पाहिलं देखील नाही, परंतु राजकारणातील कटुता जी आहे ती कटुता ते देवेंद्र फडणवीसांसोबतची कमी झाली असली तरी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबतची कायमस्वरूपी कटुता आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती सचिन अहिर यांनी दिलेली आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।